पिठाची गिरणी आमची एक 15 वर्ष झाले आम्ही गिरणी टाकून. जो टॅक्स भरण त्याला वर्षभर दळण फुकट. तुम्ही हिशोब करा, मी त्या 4,000 काय काय देतो त्यांना. एकदा 4,000 भरल्यावर पुन्हा पैसे नाही कशाचे. लोक टॅक्सच भरत नव्हते म्हणून मी पिठाची गिरणी टाकली 15 वर्षापूर्वी. मला माहीत होतं महिलाला आकर्षण आहे त्या गिरणीचं. आणि विशेष म्हणजे सगळ्या पक्षाला लागत ते. असं आहे का या पक्षाला गिरणी लागत नाही, त्या पक्षाला या जातीला लागत नाही, ते असं आहे का नाही. म्हणून पिठाची गिरणी निवडली. आणि महिलाच्या लक्षात आलं की टॅक्स भरल्यावर जर वर्षभर आपल्याला दळून देतो फुकट, तर ह्या मेल्याच्या 3,000 रुपये भरून टाका. तेव्हा आता 4,000 आहे. महिलांनी भरला पैसा. माझ्या गावात गिरणीचं कार्ड म्हणजे मोठी इज्जत आहे साहेब. ज्या बाईकडे गिरणीचं कार्ड नाही लयच अवघड, लय त्रास देते नवऱ्याला. कारण शेजारणीला कळतं ना, ही जर खाजगी गिरणीत गेली तर बाया दुसऱ्या बायाला बोलती का ग पंचायतच्या गिरणीत नाही गेली. तिला माहिती काहून नाही गेली, पण बोलल्याने अपमान वाटतो ना. म्हणून पंचायतच्या गिरणीत जाणारी बाई इज्जतदार. आणि जेवढं मी पहिले सांगितलं, महिलांनी सपोर्ट केला. आम्ही महिलाच्या सुखासाठी आमच्या पंचायतीनं जास्त काम केलं. त्यात बी माझा स्वार्थ आहे. माझा दावा आहे, जोपर्यंत समाजात महिला सुखी होत नाही तोपर्यंत माणसाच्या बापानं सुख ठेवलं नाही. आधी महिला सुखी होईल तेव्हा माणसाला सुख मिळत. आम्हाला हे कळलंच नाही. आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी सगळं करायला पाहतो, त्याने माणूस सुखी होणार नाही. म्हणून तिला लक्ष्मी म्हणलेलं आहे. आपल्याला लच्छा तरी म्हणते का? आधी महिला सुखी होईल तेव्हा माणूस सुखी होईल. मसाले करायचे गिरण्या आहे, डाळी करायचे गिरण्या आहे, बटाटा चिप्स करायचे मसनी आहे, शेवाय करायचे मसनी, पापड करायचे मसनी पंचायतमध्ये फुकट. फक्त टॅक्स भरलेला पाहिजे. अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. अख्ख्या गावच्या महिलाला वायफाय फ्री आहे. हे 4,000चा खेळ आहे. इतकंच का, माझ्या इथे ते हवा भरायचं मशीन सुद्धा आहे पंचायतमध्ये. मोटरसायकल टायर मध्ये गाडीत भरते ना हवा, काय म्हणते त्याला, कॉम्प्रेसर, ते सुद्धा आहे. कुणाला हवा कमी भरून घ्यायचं. तुम्ही चांगला विचार करा. हवा भरायचं मशीन ग्रामपंचायत GR आहे घ्यायचं. कुठं GR तुम्हाला घ्यायला लागत नाही. म्हणून ते GR मला पटतच नाही. मला राग येतो. GR हा कोणासाठी आहे? ज्याला अक्कल नाही त्याच्यासाठी GR आहे. ज्याला काम करायचं गावासाठी त्याला GRची गरज नाही. अजून एक दावा सांगतो मी, कायदे सुद्धा पंचायतनं बनवायचे, सरपंचांना. आम्हाला कोणाचं बंधन नाही आहे. हे आज ऐकायला वाईट वाटतं पण हे सत्य आहे. तुम्हाला कायदे काच दिले सरकारने? तुम्हाला अजिबात अक्कल नाही म्हणून त्याने कायदा करून दिला. ह्या रस्त्याने तरी जाईल. जर तुम्ही तुमचे समर्थ असले तर सरकारच्या कायद्याची पंचायतला गरज नाही. पण तुम्ही केलेलं काम हे लोकांच्या कल्याणासाठी पाहिजे. तुम्ही घर भरायसाठी कायदा करीन ना, ते नाही चालायचं. मी अनुभवाने सांगतो. मी एवढ्या गोष्टी केल्या, मुद्दाम केल्या, मुद्दाम बाजूला हटून केल्या, वेगळं केलं. ही पिठाची गिरणी ग्रामपंचायत फुकट देऊ शकतो? कुठं होतं का हे कायद्यात? कोणत्या मसनी जे नाही. मी मुद्दाम केलं का आम्हाला ते करता येतं. माझ्या ग्रामपंचायतचं ऑफिस 1.25 कोटी रुपयाचं आहे. मुद्दाम बांधलं. पैसे पंकजाताईंना अर्धे दिले. काही संबंध नाही. मी काय भाजपचा कार्यकर्ता बी नाही. आल्या खुश झाल्या. ऑफिस लहान होतं, चांगलं बांधा म्हणलं. कुठे पैसे देते म्हणे, काही काय दिले. खूप पुढारी आले आहेत. लोणीकर साहेब आले, जयंत पाटील आले, मुनगुटीवार साहेब आले, आदित्य ठाकरे साहेब आले, शरद पवार साहेब आले गाव पाहायला. आम्ही कोणाला पत्र दिलं नव्हतं, तेच आले बिचारे. आणि सगळ्यांनी मदत केली आम्हाला.
का केली? एक गाव चांगलं काम करतं तर आपणही करावं. कचरा प्रत्येकाच्या घरून उचलतो आम्ही. 2 बकेट दिलेले आहे. आमचे ट्रॅक्टर आहे कचरा उचलायला, माणसं आहे 2. आमचा माणूस त्या बाईच्या घरी जाईन, कचरा उचलन आणि घेऊन येईन. गावात घाण होईन का? काही कारणच नाही ना. लांब एका ठिकाणी त्याचे खड्डे केले, त्याच्यात ते सडवतो. गेल्या वर्षी आम्ही एक ट्रॅक्टर घेतला शेती करायला 15 लाखाला. हा तर चमत्कार आहे. हा शेती करायला गावची. आणि बाहेर जर 1200 रुपये एकर नांगरायचं असेल तर 701 रुपये घेऊन आम्ही त्याची नांगरट काढतो 60% पैशात. रोटा मोगड काही बी. 40% मेहनत करताना शेतीची शेतकऱ्याला सूट देऊ शकते ग्रामपंचायत. मला वाटतं महाराष्ट्र शासन असेल, शेतकरी संघटना असेल का अजून कोणी असेल, शेतकऱ्यासाठी असा उपक्रम भारतात अजून कोणा केला नाही. माझ्या ग्रामपंचायतनं करेल. उगं बोलत नाही लोक, डायरेक्ट फायदा. अहो मी फुकट शेती करू शकतो गावची, फक्त ते असे पागल आहे तर मला काळे वावर नांगराला लावते म्हणून नाही करायची फुकट. आता शपथ खाऊन सांगतो, गावची शेती माझी पंचायत फुकट करू शकते, तुमची बी करू शकते. म्हणून हे अतिशय महत्वाचा विषय आहे ग्रामपंचायत हा. याला हात घाला. 35 लोकांना सांभाळते आमची ग्रामपंचायत. आम्ही ज्याला कोणी नाही असे किती 35, ज्यांना मुलबाळ नाही, ज्यांची अत्यंत गरिबी आहे, म्हातारा माणूस आहे, चालता येत नाही, काम होत नाही, असे 35 लोकांना तुम्ही ध्यान करा ना साहेब. हे काय कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी याला GR आहे का? पण आमच्या गावात उपाशी माणूस झोपत असेल, तुमच्या आमच्या कोणाच्या बी, तर सरपंचाला लाजिरवाणी गोष्ट आहे ती. गावाला सोपतं का गावातला माणूस उपाशी झोपणं? ते कोणी माणूस असो, त्याच्याकडून आयुष्यात चूक झाली असेल, 10 रुपये विकलं असेल, विकून द्या. आज उपाशी ते, आज म्हातारा आहे, त्याला कोण नाही. मस्त किचन बिचन केलं, कपडे लत्ते चप्पल बूट, त्यांना दाढी कटीन औषधं स्वेटर शाल बांगड्या चपला सहित करतोय. त्यांना का नाही करायचं? कुठं कमी पडलं? काय कमी पडत नाही. अहो म्हातारी येते ना संध्याकाळी जेवायला, त्यांचे पाय दाबायला पण मस्त नाही आमच्या ऑफिसमध्ये. नुसते पाय घालून बसायचे त्याच्यात, मस्त दाबीत ते. होऊ शकतं. आणि किती रुपयात खेळ्या? तंबाखूची पुडी केवढ्याली ती? 10 रुपयाला. महिन्याचे 300, वर्षाचे 3600ची तंबाखू खाऊन पंचायतच्या वटर थोकत होतो हरामखोर. आणि सरपंच म्हणतो तो गरीब आहे, त्याला सोडून द्या, त्याला याला पहिले बुटानं आणा. तो कायचा गरीब आहे? 3600ची तंबाखू खाणारा गरीब आहे का? याचं डोकं सडकं आहे सरपंचाचं. हे मतदानाच्या लालची पोची. मला पुढच्या वर्षी मतदान करेन का नाही, मी निवडून येईन का नाही उजून. लोक नाराज झाले तर काय? अरे तुला काही करायचंच नाही तर पुढच्या वर्षी कशाला तर उजून. आत्ता काय करायचं तर कर ना. काही गमती आहे ना, अनुभवाने मला आलं. मला तुम्हाला मुद्दाम राग बोलायचं किंवा मग शिवाय द्यायच्या दुश्मनी असं नाही, मला काही येई नाही व्हायचं तुमचं. पण जे सत्य आहे ते सांगणं. काय सरपंचाला मान होता पहिले खेड्यापाड्यात. सरपंच जर दिसला ना असं येताना, बाई अशी लांबून जायची, चपला काढून जायची. हा माहिती आहे? बरोबर आहे की नाही काका? वयस्कर मंडळी बरोबर आहे. बाई आता बी चपला काढती. हे कोणा केलं? आमची इज्जत आम्हीच घातली ना. म्हणून सरपंच कसं पाहिजे साधी गोष्ट नाही. तुम्हाला मी आहे म्हणून तो निमित्त झालो मी.
पण आज महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे तर ती सरपंचाचीच आहे, बाकी कोणाची नाही. मग इतकं पुढे नेऊन ठेवलं ना त्या सरपंचाला, वापस फिरणं नाही. येत्या 5 वर्षात सरपंचानं नीट कामं नाही केले, अवघड आहे. गल्लीत हाणतील लोक गल्लीत, हे सत्य आहे. आणि तुम्ही जवळजवळ सगळे सत्तेतले लोक आहे म्हणून तुम्हाला आपल्या घरातले म्हणून सांगतो, लवकर कामाला लागा. मी का लोकांना सांगितलं एकदा हाणायला भिडा, मग तुमचं काय खरं नाही. म्हणून लवकर लवकर लागा, एक एक काम करा, एक एक नियोजन करा. होऊ शकतं, काय अडचणी नाही. रस्ता काट्याचा आहे, मला माहित आहे. एवढे छिद्र पडले आमच्या अंगाला तर आता छिद्र पडायलाच जागा नाही. मी म्हणत नाही हा रस्ता काट्याचा नाही आहे. आमच्या गावात एकदा 17-18 वर्षे झाले असेल, एक माणूस वारला, बाहेरचा होता तो, आणि अंत्यविधीला जागाच नाही. आमची पेऱ्याला स्मशानभूमी होती, मुचकाला होती, पण ते बाहेरच्या लोकांना जाळायचं कुठं. ते बरे दिवस झाले ते येऊन त्याला स्थायिक. बरं नदीच्या कडेला जाळीत होते ना, ते दोन्ही वावरावाली पण येऊन देईना, हळूहळू त्यानं कोरून घातलं दोघांना जागा. सत्य घटना आहे. ते पोरगं माझ्याकडे आलं आणि दादा म्हणे माझा बाप वारला पण ते जाळायला जागाच नाही हो. लाज वाटले हो, अंगावर काटा आहे देशाला. म्हणलं काय आपलं इथे काय माणसं काय देश. जर त्याचा बाप घरात पडला आणि ते पोरगं माझ्यापाशी आलं, जाळायला जागा नाही. म्हणलं किती वाईट घटना आहे. त्याला म्हणलं भाऊ माझ्यापाशी बी काही इलाज नाही, पण तो माझ्यावर भरोसा असेल तर मी दाखीन त्या जागेवर जाळलं पाहिजे. म्हणे हा मग आता तुमच्याच भरोश्यावर आहे. आमच्या गावाला एक रस्ता होता मेन औरंगाबादकडून येणारा, 10 फुटाचा पूल होता त्या नदीवर. एवढाच पूल होता, आत्ता मोठा बांधला तो. त्या पुलावर आडवं रचिलं, आडवं, उभं बी नाही. गेलं मत्र पेटून. इतका दांगडू झाला त्याचा, पेपरला, पोलीसवाले, तलाटीन, तहसीलदार. मग ते पोरगं म्हणे मला सरपंचानं सांगितलं म्हणून चाललं, म्हणजे गुंतलो आम्ही. मग ते म्हणे तुमच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल म्हणे का बा रस्त्यावर प्रेत जाळणं गुन्हा आहे. मी म्हणलं असू शकतो गुन्हा, मला काही म्हणणं नाही, पण मग जाळायचं कुठं ते तुम्ही सांगा. मग ते म्हणे तुम्हाला स्मशानभूमी आहेच म्हणे प्रत्येक गावाला, तिथं तुम्ही का नाही जाळलं. मी म्हणलं मला असं सांगून उपयोग नाही. तहसीलदार स्वतः म्हणलं तू 7-12 दाखव ती जागा दाखव. मग त्याने काढलं, गट नंबर 2 ही अर्धा एकर तुमची स्मशानभूमी आहे. मी म्हणलं मला असं कळतच नाही, मला बोटानं दाखव हे तुमचं अर्धा एकर आहे आणि जी सजा द्यायची ती दे. मग दुसऱ्या दिवशी मोजणीदार, ते कलेक्टरनं आदेश दिला, आयुक्तानं दिला, सगळं फास्ट झाला कारभार. तो जमीन मोजली, मोजणी करून काढलं, ती अर्धा एकर जमीन काढली, तर अर्धा एकर ऊस त्याच्यात. हा म्हणलं मग मी याच्यात जाळू का. आणि काय चमत्कार झाला, तो अर्धा एकर ऊस सख्या चुलत्याचा मा. जस गडी बिघाडा मायावर. अजून त्याच्या 2 पोराचे लग्न झाले तर मग चिठ्ठीत बी नाव नाही टाकलं का. पण स्मशानभूमी त्याच दिवशी ताब्यात दिली सरकारने आमच्या. जशी सुंदर बांधली. 125 जांभळीची झाडं आहे त्याच्यात. किती 80 क्विंटल जांभळं निघाली यावर्षी. तुम्ही विचार करा, सगळे बया पोरं स्मशानभूमीतच खायला. तुम्ही बसले जांभूळ खाल्लं की यावर्षी कोणा काय कारण. तर उगच किती का जागा पडली आमच्यापाशी, पण आम्ही हे जुने आमचे फळं आहे ना हे ठुलेच नाही. काही दिवसांनी नावं पण लक्षात राहायचे नाही. 80 क्विंटल जांभळं निघाले असं. 80 क्विंटल अख्खा गावानं खाल्ले, खाऊन खाऊन उरले. मला गावातलं एक जण म्हणे एवढे जांभळं कशाला लावले हो, त्याला लई दिसले ते. मी म्हणलं तुला काय तकलीफ आहे. तकलीफ नाही पण लय झाले. म्हणजे दादा इतक्या कुठं जांभळे लाईत असते का.
म्हणलं भाऊ, आमच्या बापदादाने एक गोष्ट सांगेल होती, माणूस एवढा ऐंदी झाला, जर जांभळीच्या झाडाखाली झोपला, वरून जांभूळ पडलं बाजूला, तर ते म्हणतं मी उचलून खायचो. बरोबर आहे की नाही? ही गोष्ट आहे ना. मग मी विचार केला, महागावातला माणूस जर जांभळीच्या झाडाखाली झोपला आणि तोंडात नाही पडलं तर? मग इतके दाट लावल्या, हरामखोर कुठे बी झोपला तर त्याच्या तोंडात पडलं पाहिजे. काम करायचं तर दिल खोल के करायचं, मनापासून करायची कोणती गोष्ट, काय अडचण आहे. मी कायद्यावर बोलत होतो म्हणून तो विषय निघाला, आपला विषय नाही. पण तुम्हाला मुद्दाम सांगतो मी, आज 9 रुपये राखेल होते तेव्हा आमचा दुकानदार 15 रुपयाने विकत होता. 9 रुपये लिटर राखेल होते तेव्हा आमचा दुकानदार 15 रुपयाने विकत होता. त्याला विनंती केली, भाऊ 6 रुपये लिटर हे वर घेतो, ही गोष्ट काही चांगली, आणि 6000 लिटर राखेल यायचं माझ्या गावाला. 36,000 रुपये खायचा तो एकटा नसेल खात, सगळ्याला वाटीत असेल. मग त्याला म्हणलं कशाला या नादी लागतो, 9 रुपयानं वाट ना, तुला 50 पैसे सरकारकडून कमिशन आहे. 6,000 वाटल्यावर 3,000 तुला मिळते. 2 दिवसात वाटणं होतं, मग 2 दिवस वाटायचे 3,000 काय कमी झाले का तुला? ते नाही ऐका ना, लय धिंगाणा झाला. माझ्या बायकोला सांगितलं 9 रुपयाने यानं राखेल त्याला, ते घ्यायचं नाही, ते घ्यायचं नाही म्हणलं. बायको म्हणे बरं. मी गेलो गावाला, राखेल आलं, ती गेले, ते 15 रुपयानेच म्हणलं, हिनं दिले 15 रुपयाने पैसे. तेवढ्यात मी आलो, योग जुळून आला तो. तिला म्हणलं राखेल काय भाव घेतलं? ती म्हणे 15 रुपयानं. म्हणलं तुला सांगितलं होतं ना 9 रुपयाने घ्यायचं, तो 15 काऊन दिले? हरामाचे पैसे एक मग बायको गल्लीत अशा 2 ठेवून द्याला, गल्लीत पार्टी खाली बायकोला. जेव्हा बायकोला 2 थापडा दिल्या, तुम्हाला सांगतो जेवढे लाईनीला लागले होते राखेलच्या बायान माणसे जे पळले, कवडच उघडीनं कोणी दरवाजाच उघडीन, त्याच्या बायकोला हाणलं तर आपलं कसं व्हायचं माहिती. आणि मग त्याचा एवढा दांगडू झाला. मग ते तहसीलदार ते आले, कटकटी, त्याचे दुकान गेलं, त्या माणसाचं दुकान गेलं, दुसऱ्याला गावातल्याला दुकान दिलं. त्याला आधीच समजून सांगितल्यामुळं ते म्हणे ठीक आहे. काय झालं, याचं दुकान गेलं, यानं काय केलं, याच्या घरात सगळ्या गावचे राशन कार्ड होते, दिले पेटून यानं जुन्या दुकानदारानं. राशन कार्ड कुठे? तहसीलदाराला पत्र दिलं की बा आमच्या गावात कोणाजवळच राशन कार्ड नाही, नवीन राशन कार्ड ताबडतोब द्या. आता तहसीलदार देते का ताबडतोब? 1000 कामं द्यायला. राखेल आलं, राशन आलं, दुकानदार म्हणे, नवा दुकानदार म्हणे मी वाटू कस काय, आता मला माहितीच नाही ना कोणाच्या घरात काय. हे सत्य घटना आहे, नीट समजून घ्या. मी म्हणलं ठीक आहे, एक काम कर, असं लाऊडस्पीकर आहे आमच्या इथं दौंडीचा, लोकांना म्हणलं 2-2 रुपये डायऱ्या आणा दुकानातून, मी तुम्हाला राशन कार्ड बनवून देतो. आणला लोकांना, ग्रामपंचायतचे सही सिक्के आणले, सरपंचाचा सिक्का, आणि लिहिलं याच्या घरात 3 मोठे 2 लहाने, त्यांचे नावं लिहिले. मला एक ना एक माणूस माहीत घरातला. 3 मोठे 3 लहान म्हणजे 4.5 युनिट. एकूण टोटल, एकूण माणसं, आलेलं एकूण राशन, एकूण लोक समप्रमाणात वाटायचं सांगितलं दुकानदाराला. कळलं का नाही कळलं? कळलं ना. 3000 लोकसंख्या, 30 क्विंटल धान्य आलं तर माणशी 1 किलो देऊन टाक, चला आटप. आणि त्या डायरीवर लिहि म्हणलं नोंद. जे चालला तो प्रकार 2 वर्ष. किती? 2 वर्ष चाललं ते. एकदा एका जणानं काय केलं, त्याची घर भरणी होती, त्यानं 10-12 जणांच्या डायऱ्या गोळा केल्या आणि 100 लिटर राखेल गोळा केलं त्यानं घरी, त्याचे कार्यक्रम म्हणून. जुनी खेड्यात पद्धत आहे ती. ते 100 लिटर राखेल घरी घेऊन चाललं आणि पोलीसवाल्यानं धरलं. तो योगच जुळायचा ना. नाव सोडलं नाही, केस झाली त्याच्यावर. मी काय घरी नव्हतो, मला दुसऱ्या दिवशी माहीत झालं असं असं झालं, केस झाली. जाऊ द्या होऊ द्या म्हणलं, मग काय करा आता.